मुंबईतील जोगेश्वरीच्या बहरामबाग परिसरामधील रहिवासी घाणीच्या साम्राज्यामुळे त्रस्त आहेत। या घाणीमुळे परिसरामध्ये रोगराईचं प्रमाण वाढल्याचंही स्थानिकांचं म्हणणं आहे। तुंबलेली गटारं, शौचालयाची योग्य नसलेली सोय आणि यामुळे अनेक रहिवासी हैराण आहेत। महापालिकेनं आणि स्थानिक नगरसेवकांनी ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जाते आहे। जोगेश्वरीच्या पश्चिमेच्या बहरामबाग इथले रहिवासी घाणीच्या समस्येने त्रासलेले आहेत। या भागातील शौचालयाची पाईपलाईन फुटून त्यातलं घाण पाणी रस्त्यावर वाहतंय। विभागातील गटारेही तुंबलेली आहेत। त्यामुळे बहरामबागच्या परिसरात रोगराई पसरण्याची भीती स्थानिक व्यक्त करतायत। स्थानिक नगरसेवक आणि पालिका अधिकारी या समस्येकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। जो कचरे की गाड़ी होती है वो नहीं आती है और बल्दोगोसा वगैरह के फंड से वगैरह मतलब कुछ काम नहीं हो रहा है। बाथरूम देख रहे हैं आप, बाथरूम में यहाँ जाने को लोगों को कचरे में से कैसा जाएंगे। यहाँ पे बहुत सी समस्या है, ना कचरा कभी उठाने आते ना कोई और ना कुछ मतलब हमेशा एक कचरे से महा बीमारी भी हो सकती है। हा पाठीचे कचरा ठेवला हा घरोपर्यंत लागू झालेला दिसतोय, पण आमचे आमदार सगळे असे निवांत झोपलेत, त्यांना काही फरक पडत नाहीये। ती डेंगू होऊ द्या, मलेरिया होऊ द्या, बायका कुठे जात आहेत, मुली कुठे जात आहेत शौचालयासाठी, त्यांना त्यांची काही पर्वा नाहीये। त्यांना फक्त वोट पाहिजेत त्यांची सगळी। जोगेश्वरीच्या या बहरामबाग परिसरात रहिवाशांना शौचालयाची ही योग्य सोय उपलब्ध नाहीये। या भागात शौचालय बनवण्यात आलंय, मात्र गेल्या 6 महिन्यांपासून त्याचं उद्घाटनही झालेलं नसल्यामुळे ते बंद असल्यानं रहिवाशांना त्याचा वापरही करता येत नाही। स्थानिकांच्या सोयीसाठी स्थानिक नगरसेवकांनी या भागात चालता फिरता शौचालयाची सोय करून दिली आहे, मात्र त्यात जाण्यासाठी पायऱ्याही नाहीत। त्यामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होते। बहुत परेशानी होती है। उसमें क्या 2-2, 3-3 महीने की बच्चियां हैं ना, 3-4 बच्चियां हॉस्पिटल में एडमिट थी। उनको बुखार हुआ था, मलेरिया हुआ था और हम लोग इतने टेंशन में है ना, कोई सुनता ही नहीं है। फोन करो ना, सफाई के लिए भी कोई नहीं आता है। 5-5, 6-6 महीना कोई सफाई नहीं आता है, आदमी कोई आते नहीं है। खाली बाथरूम बना दिया गया है, उसका नाला भी जैसे कि गट संडास का जो अलग से टाकी बना होता है, चंबर रहता है, चंबर में डाला नहीं गया है। शौचालय बना के खाली पानी को गटर में छोड़ दे रहे, कभी रोड पे भर रहे है, तो उसको क्या करे, शौचालय भर जा रहा है तो लोग बीएमसी आती है, पानी निकाल दी है। पानी निकालने के बाद फिर ऐसे कोई दिखेगा नहीं तो आजू बाजू में तो लोग गटर में पानी छोड़ देते। या विभागात सध्या घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती स्थानिक व्यक्त करतायत। शौचालयाची योग्य ती सोय उपलब्ध करून द्यावी, तुटलेले शौचालयाचे पाईप दुरुस्त करावेत अशी स्थानिकांची मागणी आहे। त्याच वेळी इथल्या नागरिकांनीही विभागातील स्वच्छतेबाबत सजग राहण्याची गरज आहे। गीता यादव, TV9 मराठी, मुंबई।